आटपाट नगर होता. तिथं एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होता. भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौराई आणल्या. हे पाहून ब्राह्मणाची मूल घरी आली आणि आईला म्हणाली, आई आई, आपल्या घरी पण गौर आण ना. आई म्हणाली, बाळानो, गौर आणली तर तिची पूजापथे करावी लागेल, नैवेद्य दाखवावा लागेल. पण आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बाबांना सांगा, बाजारातून सामान आणल तर मी गौर आणेन. मूल वडिलाकडे गेली. बाबा बाबा, बाजारातून सामान आणा, म्हणजे आई गौर आणेल. गरीब ब्राह्मणाने घरात चौकशी केली. मुलांचा हट्ट ऐकून त्याला मोठा दुःख झाला. मनाशी म्हणाला, सोन्यासारखी मूल आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरीबाला उपाय नाही. मागायला गेल तर मिळत नाही. यापेक्षा मरणच बरं. तो देवाचा धावा करत निघाला. तळ्याकाठी जाऊन जीव देण्याचा विचार केला. संध्याकाळ झाली. वाटेत त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने विचारलं, कुठ चाललास रे मुला? ब्राह्मणाने आपली सारी कहाणी सांगितली. म्हातारीने त्याला धीर दिला. बोधाच्या काही गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यासोबत घरी आली. घरात बायकोन दिवा लावला. पाहुणी कोण म्हणून विचारला. नवऱ्याने सांगितला, रस्त्यात आजी भेटली म्हणून आणली. बायको आत गेली आणि अंबिला करता कण्या शोधू लागली. अचानक तिला एक मडका दिसला. भरपूर कण्या होत्या. तिला मोठा नवल वाटलं. तिनं नवऱ्याला सांगितलं. त्यांना फार आनंद झाला. तिनं लगेच पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्लं, आनंदान झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी म्हणाली, मुला, मला नाव घाल आणि घावन घाटल्याच जेवण देवाला कर. ब्राह्मण उठून भिक्षेला गेला. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. सगळं सामान आणलं. बायकोन स्वयंपाक केला. मुलं बाळ सगळे पोटभर जेवले. संध्याकाळी म्हातारी म्हणाली, मुला, उद्या खीर कर. ब्राह्मण म्हणाला, आजी, दूध कोठून आणू? म्हातारी हसून म्हणाली, तू काळजी करू नकोस. आज संध्याकाळी जितक्या गाई म्हशी हव्या तितक्या खूण तयार ठेव. गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, त्या स्वतःहून येतील. ब्राह्मणाने तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींच्या नावाने हाका मारल्या. आणि काय आश्चर्य, गाई म्हशी धावत आल्या. गोठा भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळी म्हातारी म्हणाली, मुला, मला आता पोचती कर. ब्राह्मण घाबरला. म्हणाला, आजी, तुमच्या कृपेनं मला सगळं मिळालं. तुम्ही गेलात तर हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. मीच ज्येष्ठा गौर आहे. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, आजी, हे दिलेलं असंच वाढत राहावं असा काही उपाय सांग. तेव्हा गौराई म्हणाली, मी तुला वाळू देईन. ती घरभर टाक. हांड्यावर, मडक्यांवर, पेटीत, गोठ्यात. तसं केलंस तर कधी काही कमी पडणार नाही. तुझ्या संसारात भरभराट होईल. गौराईनं मग आपलं व्रत सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याकाठी जाऊन 2 खडे आणावेत. त्यांना पाण्यानं धुवून ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून स्थापना करावी. 3 दिवस पूजा करावी. पहिल्या दिवशी घावन घाटल्याचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी गोड पदार्थ, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य. सवाष्णीला ओटी भरावी, जेवायला घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू करून बोळवण द्यावी. असं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. हीच ती पारंपरिक साठा उत्तराची कथा. गौराईची पूजा ज्यांनी श्रद्धेनं केली त्यांच्या घरी सुख, शांती आणि भरभराट कधीच कमी पडत नाही.